नमस्कार आणि या सत्रात आपले स्वागत आहे. उपचार सानुकूलित करण्यासाठी, योग्य उत्पादने निवडण्यासाठी, समस्यांचे निराकरण करण्यासाठी आणि प्रभावी आणि व्यक्तिकृत फेशियलसाठी ग्राहकांना शिक्षित करण्यासाठी तुमच्या क्लायंटच्या त्वचेच्या प्रकाराचे विश्लेषण करणे महत्त्वाचे आहे. उद्देश या सत्राच्या शेवटी तुम्ही सक्षम व्हाल, त्वचेचे वेगवेगळे प्रकार सांगू शकाल, ग्राहकांचे त्वचेचे वेगवेगळे प्रकार मॅग्निफाइंग लॅम्प वापरून ओळखू शकाल आणि वुडलॅम्पचा वापर करून ग्राहकाच्या त्वचेचे प्रकार ओळखू शकाल. त्वचेचे प्रकार ओळखणे. प्रत्येक व्यक्तीची त्वचा वेगवेगळी असते. वेगवेगळ्या प्रकारच्या त्वचेला निरोगी आणि सुंदर दिसण्यासाठी वेगवेगळी काळजी घ्यावी लागते. सौंदर्य तज्ज्ञ म्हणून तुमची पहिली जबाबदारी तुमच्या क्लायंटच्या त्वचेचा प्रकार ओळखणे हे आहे. तुम्ही तुमच्या क्लायंटच्या त्वचेचा प्रकार याद्वारे ओळखू शकता. प्रारंभिक निरीक्षण हे क्लायंटला प्रश्न विचारून केले जाते. दृश्य विश्लेषण हे क्लायंटच्या त्वचेचे निरीक्षण करून केले जाते. स्पर्शाद्वारे विश्लेषण हे क्लायंटच्या त्वचेला स्पर्श करून आणि अनुभवून केले जाते. त्वचेचे प्रकार. सौंदर्य उद्योगात 4 त्वचेचे प्रकार वापरले जातात. सामान्य त्वचा, कोरडी त्वचा, तेलकट त्वचा आणि संयुक्त त्वचा. आता या प्रत्येक त्वचेच्या प्रकाराकडे तपशीलवार पाहूया. सामान्य त्वचा. सामान्य त्वचा चांगल्या प्रकारे संतुलित असते आणि सामान्यतः त्याचा एकसमान रंग असतो. त्यात चांगला ओलावा, लहान छिद्रे आणि गुळगुळीत पोत असते. कोरडी त्वचा. कोरड्या त्वचेत ओलावा नसतो आणि घट्ट किंवा निर्जलीकरण जाणवू शकते. कोरडी त्वचा असलेल्या लोकांना अतिरिक्त हायड्रेशन आणि मॉइश्चरायझेशनची आवश्यकता असू शकते. तेलकट त्वचा. तेलकट त्वचेचे वैशिष्ट्य म्हणजे जास्त तेल उत्पादन. परिणामी ते चमकदार किंवा स्निग्ध दिसते. तेलकट त्वचेला तेल नियंत्रण करणारी उत्पादने आणि तेलकटपणा नियंत्रित करण्यासाठी नियमित साफसफाईची आवश्यकता असू शकते. कॉम्बिनेशन स्किन. कॉम्बिनेशन स्किनमध्ये तेलकट आणि कोरडी दोन्ही त्वचेची वैशिष्ट्ये दिसून येतात. सामान्यतः टी-झोन तेलकट असतो, तर गाल आणि इतर भाग कोरडे असू शकतात. यासाठी टी-झोनमधील तेलकटपणा आणि कोरड्या भागात हायड्रेशनला लक्ष्य करणाऱ्या उत्पादनांचा उपयोग आवश्यक असू शकतो. या त्वचेच्या प्रकारांव्यतिरिक्त सेन्सिटिव्ह त्वचा नावाची त्वचा स्थिती आहे. सेन्सिटिव्ह त्वचा सहजपणे चिडलेली असते आणि लालसरपणा, खाज सुटणे किंवा डंक येणे यासारख्या प्रतिक्रियांना बळी पडण्याची शक्यता असते. संवेदनशील त्वचा असलेल्या लोकांना चिडचिड टाळण्यासाठी आणि निरोगी त्वचा अडथळा राखण्यासाठी बऱ्याचदा सौम्य आणि सुगंधमुक्त उत्पादनांची आवश्यकता असते. मॅग्निफाइंग लॅम्प. स्किन केअरमध्ये ब्युटिशियन किंवा स्किन केअर व्यावसायिकांद्वारे उपचार आणि विश्लेषणादरम्यान त्वचेचे बारकाईने परीक्षण करण्यासाठी एक मॅग्निफाइंग लॅम्प हे एक आवश्यक साधन आहे. हे क्लायंटच्या त्वचेचे एक मोठे दृश्य दाखवते. अशा प्रकारे त्याच्या स्थितीचे अधिक तपशीलवार मूल्यांकन करता येते, जसे की छिद्र, ब्लॅकहेड्स, व्हाईटहेड्स किंवा कोरडेपणा. मॅग्निफाइंग लॅम्पचे 4 महत्त्वाचे भाग असतात. बेस, आर्म, मॅग्निफाइंग लेन्स आणि प्रकाश स्रोत. बेस. बेस स्थिरता आणि आधार देतो. आर्म. आर्म बेसला मॅग्निफाइंग लेन्सशी जोडतो आणि विश्लेषण केल्या जात असलेल्या त्वचेपासून इच्छित उंची, कोन आणि अंतर साध्य करण्यासाठी मदत करतो. मॅग्निफाइंग लेन्स. मॅग्निफाइंग लेन्स हे विशेषतः
त्वचेच्या पृष्ठभागाचे तपशीलवार परीक्षण करण्यासाठी डिझाईन केलेले आहे. लाईट सोर्स मॅग्निफाइंग लॅम्पमध्ये त्वचेच्या विविध पैलूंचे बारकाईने निरीक्षण करण्यासाठी व्हाईट लाईट, यूव्ही लाईट आणि पोलराइज्ड लाईटसह अनेक प्रकारचे लाईट स्रोत असतात. मॅग्निफाइंग लॅम्प वापरण्याची प्रक्रिया. यात 4 पायऱ्यांचा समावेश आहे. पायरी 1. क्लायंटला तयार करा आणि नीट बसवा. पायरी 2. मॅग्निफाइंग लॅम्प लावा. पायरी 3. मॅग्निफिकेशन आणि प्रकाश योजना करा. पायरी 4. ग्राहकाच्या त्वचेची तपासणी करा. आता प्रत्येक पायरी तपशीलवार पाहूया. ग्राहकाला फेशियल बेडवर आरामात झोपायला सांगा. सुरुवातीला कोणताही मेकअप, घाण किंवा कचरा काढण्यासाठी क्लिन्झिंग मिल्कने क्लायंटचा चेहरा पूर्णपणे स्वच्छ करा. क्लायंटच्या चेहऱ्याचा जो भाग तुम्हाला परीक्षण करायचा आहे त्याच्या बरोबर समोर मॅग्निफाइंग लॅम्पची स्थिती व्यवस्थित करा. सावधगिरी स्वच्छ दिसण्यासाठी लेन्स पुरेशी जवळ पाहिजे, पण एवढीही जवळ नको, ज्यामुळे क्लायंटला त्याचा त्रास होईल. मॅग्निफाइंग लेन्स पुरेशी प्रकाशमान झाली आहे याची खात्री करण्यासाठी लाईट सुरू करा. तुम्हाला निरीक्षण करणे आवश्यक असलेल्या तपशिलाच्या पातळीवर आधारित मॅग्निफाइंग पातळी नीट करा. मॅग्निफाइंग लॅम्पचा वापर करून क्लायंटच्या संपूर्ण चेहऱ्याचे परीक्षण करून सुरुवात करा. ब्लॅकहेड्स, व्हाईट हेड्स, कोरडेपणा, लालसरपणा किंवा त्वचेची इतर कोणतीही अनियमितता यासारख्या समस्यांचे बारकाईने निरीक्षण करा. वापर केल्यानंतर मॅग्निफाइंग लॅम्प बंद करा. मऊ आणि लिंटमुक्त कापडाने मॅग्निफाइंग लेन्स पुसून टाका. मॅग्निफाइंग लॅम्प सुरक्षित आणि स्वच्छ ठिकाणी ठेवा. वूड लॅम्प ज्याला ब्लॅक लाईट किंवा अल्ट्राव्हायोलेट किंवा यूव्ही लॅम्प म्हणून देखील ओळखले जाते, हे फेशियल उपचार आणि स्किनकेअर विश्लेषणासाठी वापरले जाणारे एक साधन आहे. हे यूव्ही लाईट उत्सर्जित करते, ज्या त्वचेच्या विशिष्ट परिस्थिती आणि समस्या प्रकट करू शकते, ज्या सामान्य प्रकाशात दिसू शकत नाहीत, आणि अशा प्रकारे उपचार योजना व्यक्तीला अनुकूल करण्यात मदत करते. वूड लॅम्पचा वापर करण्याची प्रक्रिया. यात 5 महत्त्वाच्या पायऱ्यांचा समावेश आहे. पायरी 1. क्लायंट तयार करा. पायरी 2. वूड लॅम्प सेट करा आणि सक्रिय करा. पायरी 3. त्वचेची तपासणी करा. पायरी 4. परिणामांचा अर्थ लावा. पायरी 5. व्यक्तीला अनुकूल उपचार योजना तयार करा. क्लायंटला फेशियल बेडवर आरामात झोपायला सांगा. कोणताही मेकअप, घाण किंवा कचरा काढण्यासाठी क्लेन्झिंग मिल्कने क्लायंटचा चेहरा पूर्णपणे स्वच्छ करून सुरुवात करा. इतर प्रकाशाचा हस्तक्षेप कमी करण्यासाठी खोलीतील इतर दिवे बंद करा. आता वूड लॅम्प सक्रिय करून यूव्ही लाईट चालू करा. वूड लॅम्प ग्राहकाच्या चेहऱ्यापासून 4 ते 6 इंच दूर ठेवा. यूव्ही लाईट खाली क्लायंटच्या त्वचेचे निरीक्षण करा. यूव्ही लाईटला समस्येच्या विशिष्ट भागाच्या दिशेने दाखवा. यूव्ही लाईटमुळे त्वचेवरील काही पदार्थ फ्लोरेसेन्स उत्सर्जित करतात. विविध रंग आणि आकार यामुळे प्रकट होतात. या तर आपण पाहूया की यूव्ही लाईट खाली रंगाच्या आधारे त्वचेच्या प्रकाराचा अर्थ कसा लावला जाऊ शकतो. सामान्य किंवा निरोगी त्वचा फिकट किंवा निळसर रंगाची दिसू शकते. हायपरपिगमेंटेशन किंवा गडद ठिपके आणि हायपोपिगमेंटेशन किंवा हलके पॅच आसपासच्या त्वचेपेक्षा जास्त गडद किंवा फिकट दिसू शकतात. तेलकट त्वचा पिवळसर किंवा चमकदार दिसू शकते. कोरडी त्वचा निस्तेज दिसू शकते आणि निरोगी त्वचेमध्ये दिसणारे वैशिष्ट्यपूर्ण फ्लोरेसेन्स त्यामध्ये नसते.
बॅक्टेरियल किंवा फंगल संसर्ग जसे की पुरळ किंवा दाद हे फ्लोरेसेंट चमकदार वेगळ्या भागांसारखे दिसू शकतात. निष्कर्षांवर आधारित तुम्ही विशिष्ट त्वचेच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी फेशियल उपचार योजना निश्चित करू शकता. हे आपल्याला या सत्राच्या शेवटी आणते. या सत्रात आपण शिकलो त्वचेच्या विविध प्रकारांची ओळख, मॅग्निफाइंग लॅम्प वापरून त्वचेचे विश्लेषण आणि वूड लॅम्प वापरून त्वचेचे विश्लेषण. पाहिल्याबद्दल आभारी आहे. भेटू पुढच्या सत्रात.